नमस्कार. संस्कृत टीचर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. माझं नाव आहे सोनाली जाधव. संस्कृत टीचर हा चॅनल आपण खास करून संस्कृत शिकणाऱ्या मुलांसाठी आणि त्यांच्या पॅरेंट्ससाठी बनवला आहे, जेणेकरून संस्कृत भाषा शिकण्यासाठी त्यांना सोपी होईल. आज आपण संस्कृत व्याकरणातला एक महत्त्वाचा भाग बघणार आहोत, जो की न चा ण होणे. ठीक आहे. म्हणजेच भरपूर मुलांना हा डाऊट होता की संस्कृतमध्ये कधी कधी न याचं कन्वर्ट होऊन न बाणातला न कसा होतो, त्याचे काही नियम आहेत का? तर हो, याआधी आपण अशीच एक व्हिडिओ केली होती की म चा नियम. म्हणजेच काही मुलांना समजत नाही की म च्या ठिकाणी टिंब कधी द्यायचा आणि हलंत म कधी लिहायचा, तर त्याचा एक वेगळा आपण व्हिडिओ केला आहे. तेव्हाच मला अशा सुद्धा कॉमेंट येत होत्या की न चा जो नियम आहे तो सुद्धा समजावून सांगा. त्यामुळे न चा नियम काय आहे तो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता बघा, एकाच पदात म्हणजे समजा हा शब्द आहे, बरोबर, तर त्याच्या एंडिंगला काय आहे, न आहे. पण या मधल्या जागेवर ह्या पैकी कुठलेही वर्ण आले, अक्षर आली, तर ह्या आपल्या न चा ण होतो. आता हे तुम्हाला नसेल कळलं, कारण हे जरा टेक्निकल आहे. आता हे तुम्हाला उदाहरणासोबत सांगते, म्हणजे तुम्हाला हे मी वरती काय लिहिलेलं आहे ते कळेल. फॉर एक्झाम्पल बघा, ऋषीणाम हा शब्द बघा, ऋषीणाम. आता तुम्हाला देव शब्द माहिती आहे, देवानाम षष्ठी विभक्ती होते, देवानाम, बरोबर. पण इथे तुम्हाला कळते की देव शब्दाप्रमाणेच ऋषी शब्द सुद्धा चालतो. पण मग ह्या न च इथे बाणातला न का झालेला आहे, याच्या मागचा नियम काय आहे? तर तो नियम असा आहे की एकच पद आहे, बरोबर. आणि या एकाच पदामध्ये जर सुरुवातीला, म्हणजेच आता एंडिंगचा न कुठे असणार होता, इथे असणार होता, बरोबर. हा न इथे असणार होता. पण त्याच्या आधी काय काय आलेलं आहे, रू आलेला आहे किंवा श आलेला आहे. तर रू किंवा जर श आला तर काय होतं, तो जो नळातला न आहे त्याची जागा कोण घेतं, बाणातला न घेतो. असा हा नियम आहे. अजून सुद्धा कळलं नसेल तर मी परत एकदा सांगते की कुठलाही आपला जर पद असेल, ठीक आहे, कुठल्याही पदात जर रू, र आणि श आले तर नळातल्या न चा बाणातला न होतो. जसं की इथे ऋषी नाम असं न लिहिता आपण, ऋषी नाम हे न लिहिता आपण काय केलेलं आहे, न बाणातला लिहिलेला आहे. का लिहिलेला आहे? कारण इथे रू आलेला आहे, इथे श पण आलेला आहे, त्याच्यामुळे ह्या न च काय झालेलं आहे, बाणातला न यामध्ये रूपांतर झालेलं आहे. आता पुढे बघूया. म्हणजेच सोप्या पद्धतीत अजून तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर तुम्ही असं बोलू शकता की जिथे जिथे तुम्हाला रू, र आणि श दिसेल, ठीक आहे, तर त्या ठिकाणी तुम्हाला नळातल्या न चा बाणातला न करायचा आहे. पुढे जाऊया आपण. आता एक गोष्ट इथे लक्षात ठेवा, स्वर नक्की आपले किती आहेत हे तुम्हाला माहीत असले पाहिजेत. अ, ई, उ, ऋ, ळू, ए, ओ, ऐ, औ हे 9 मूळ स्वर आहेत आपले. त्याच्यानंतर तुम्ही म्हणाल की नाही, पण आ पण येतो, दीर्घ ई येते, दीर्घ उ, दीर्घ ऋ हे सुद्धा येतात. तर हे जे 4 आहेत ते या मूळ स्वरांचेच दीर्घ स्वर आहेत. हे मेन आहेत आणि यांचंच जे दीर्घ स्वरूप आहे ते आ, ई आणि मोठा रू असं हे दीर्घ स्वरूप आहे. त्याच्यानंतर अनुस्वार म्हणजे टिंब देतात तुम्ही ते, आणि विसर्ग, जसं की आपण आणि आहा असं सुद्धा लहानपणी लिहायचो. तर हे काय आहेत, हा अनुस्वार आहे आणि हा विसर्ग आहे, आणि हे नेहमी स्वरांच्या आधारानेच राहतात, म्हणून त्याला स्वर न म्हणता त्यांना स्वराश्रित असं म्हटलं जातं. ठीक आहे, ही बेसिक गोष्ट आहे, ती तुमच्या लक्षात ठेवा. आता दुसरा नियम आहे न चा, की न चा ण कसं होतो. तर त्याच्यामध्ये बघा मी काय सांगितलेलं आहे, रू, र आणि श हे तर आपण बघितलेच.
की रू र आणि श असेल तर नचा न होतो. हे आपण पहिल्या नियमात बघितलं. पण रू र श यांच्या पुढे आणि नच्या मध्ये जर हे सगळे जण येत असतील, म्हणजे सगळे स्वर येत असतील, क वर्ग म्हणजेच काय, क ख ग घ ग, त्याच्यानंतर प वर्ग म्हणजे प फ ब भ म आणि य र व ह, ते पण कॉमा पाहिजे, य र व ह, हे जर येत असतील तरी सुद्धा काय होतं, तरी सुद्धा न चा न होतो. आता हे तुम्हाला नीट समजावं म्हणूनच मी ह्या पद्धतीमध्ये ते लिहिलेलं आहे. ते परत एकदा समजून घ्या. म्हणजेच समजा हा एक अक्षर आहे, हे पूर्ण एक अक्षर आहे आणि सुरुवातीला समजा ह्याच्यापैकी एक कुठला तरी अक्षर आहे आणि शेवटी न हे अक्षर आहे आणि या दोन अक्षरांच्या मध्ये जर समजा हे ह्याच्यापैकी काहीही असेल, या सगळ्यांपैकी काहीही असेल तर आपल्या ह्या न चा काय होतो, न होतो, असा इथे नियम आहे. म्हणजेच उदाहरण बघा, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे उदाहरणं आहेत. उदाहरणांमधूनच तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर होतात. आता इथे पहिलं उदाहरण आहे रवीणा. रवीणा म्हणजे रवी हा सूर्याबद्दल शब्द आहे, तुम्हाला माहिती आहे रवी म्हणजे सूर्य. तर रवीणा असा शब्द आहे. तर रवीणाच्या जागी न झालेला आहे. का झालेला आहे न बाणातला? कारण जर तुम्ही बघाल तर या शब्दामध्ये हा नियम बसवून दाखवते मी तुम्हाला. इथे काय झालेलं आहे, नळातला नच्या जागी बाणातला न आलेला आहे. का आलेला आहे तर आपले रूल तसं सांगतात म्हणून आलेला आहे. तर मी आधीच सांगितलं, पहिलं अक्षर रू र किंवा श. तर तुम्हाला इथे पहिलं अक्षर काय दिसतंय, र दिसतंय. क्लिअर? त्याच्यानंतर शेवटचं अक्षर इथे न, म्हणजे ॲक्च्युअलमध्ये इथे न असायला पाहिजे होतं. पण ह्याच्यामध्ये याच्यापैकी काही आहे का, दिसतंय का तुम्हाला? हो दिसतंय. काय दिसतंय तुम्हाला? हा व दिसतोय आलेला. म्हणजे सुरुवातीचं अक्षर र आहे, शेवटचं अक्षर न आहे आणि त्याच्यामध्ये हा व आलेला आहे. त्याच्यामुळे ह्या न ला कट करून आपल्याला न बाणातला करावा लागलेला आहे. म्हणून तो रवीणा असं न होता रवीणा असा झालेला आहे. कळलेलं आहे तुम्हाला? दुसरं उदाहरण बघूया, रामेण असं घेऊन बघूया. ठीक आहे, आता बघा रामेण. रामेण मध्ये सुद्धा काय आहे की सुरुवातीला र आलेला आहे, त्याच्यानंतर शेवटी ॲक्च्युली नळातला न असायला पाहिजे होता, बरोबर? समजा न आहे तो, पण आपण ते का नाही लिहू शकत? कारण जर तुम्ही मधलं अक्षर बघितलं तर म आलेला आहे, जो की प वर्गातला येतो. प वर्गामध्ये येतो की नाही, प फ ब भ म आलेला आहे. मग परत इथे हाच रूल लागू होतो की सुरुवातीचं अक्षर र आहे, मधलं अक्षर प वर्गातला आलेला आहे, त्यामुळे हा न चा काय होतो, बाणातला न होतो आणि म्हणूनच बाणातला न झालेला आहे. अजून एक उदाहरण घेऊया, वृक्षेण. वृक्षेण मध्ये वृक्ष शे आणि न असं आहे. ठीक आहे, तर तुम्ही म्हणाल की वृक्षेणच का, हा न का नाही झाला? तर आपण पहिलं न का नाही होत आहे ते बघूया. हा असंच न ठेवूया आपण, साधावाला न. आणि आता मी तुम्हाला सांगते रूल. पहिली गोष्ट म्हणजे वृ या शब्दामध्ये कुठला तुम्हाला स्वर दिसतो आहे, कुठला स्वर तुम्हाला दिसतो? तर तुम्हाला रू हा स्वर दिसतो. ठीक आहे, तर तुम्हाला रू हा स्वर दिसतो वृमध्ये. हलंत व प्लस रू करून वृ बनतो. तर ही अट कंप्लीट झालेली आहे. त्याच्यानंतर तुम्ही म्हणाल ठीक आहे, चला तुम्ही बोलता मॅडम तसं पहिलं अक्षर रू आलेलं आहे, पण मध्ये अक्षर श आहे, श असा वर्ण दिलेला आहे, पण इथे तर कुठे श नाही आहे की नाही, मग नच राहायला पाहिजे. न कसा झाला? तर पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा, तुमचा हा क्षत्रियातला श कसा तयार होतो? हलंत क अधिक हलंत श अधिक अ असा मिळून तुमचा काय तयार होतो? क्षत्रियातला श तयार होतो. आता तुम्ही जर इथे बघाल तर तुम्हाला एक गोष्ट कळते की क हा जो आहे तो क वर्गात येतो की नाही इकडे, म्हणजे आला इथे, म्हणजेच त्याने हा रूल फॉलो केलेला आहे. श हे क दाखवतच आहे, त्यामुळे ह्या न ला आपण न लिहू शकत नाही, त्याला आपण काय करावं लागणार? न मध्ये कन्वर्ट करावं लागणार. समजलं?
त्यामुळे वृक्षेण असा शब्द तयार झालेला आपल्याला दिसतो. न नळातला दिसत नाही, बाणातलाच न दिसतो. पुढे आहे ऋषीणाम असा शब्द तयार आहे. ऋषीणाम. ठीक आहे. आता इथे पण सुरुवातीला तुम्हाला दिसतंय ऋषी नाम. आता इथे पण तुम्ही म्हणाल की नाही नाही नाही, इथे तर काय पाहिजे होतं, इथे तर नळातलंच न पाहिजे होता, बाणातला कसा झाला. तर मी परत तुम्हाला तेच नियम सांगते की एक तर सुरुवातीला रू आलेला आहे, तो रूल त्यांनी कंप्लीट केलाय. श सुद्धा आलेला आहे, तो पण रूल त्यांनी कंप्लीट केलेला आहे. बरोबर. त्यामुळे हा नियम पहिलावाला दाखवतो. पहिला नियम शिकवला होता की नाही तुम्हाला, ऋषीणाम हा शब्द बघा इथे शिकवलेला की एकाच पदामध्ये जर रू किंवा र किंवा श जर आला तर त्या णचा बाणातला न होतो. आणि इथे दोघं पण आलेले आहेत, म्हणजेच न लिहू शकत नाही आपण, तिथे नच लिहावं लागणार. ठीक आहे. पुढचा शब्द कुठला आहे, प्रकारेण हा शब्द अजून एक घेऊया आपण, तुम्हाला अजून समजेल. प्रकारेण. प्र का रे न. अरे बापरे, थांबा परत लिहिते. प्र का रे न. आता इथे जर तुम्ही बघाल तर परत आपला रूल आहे की तुम्ही म्हणाल की इथे तर प आलेला आहे सुरुवातीला, पण तुम्ही जर त्याचा वर्णविग्रह केला तर हा फक्त प नसून हलंत प आहे आणि त्याच्यामध्ये र सुद्धा आहे आणि इथे र येतोय की नाही. त्यामुळे पहिली अट त्याने कंप्लीट केलेली आहे. त्याच्यानंतर मध्ये बघा क वर्गामधला क आलेलाच आहे, त्याच्यामुळे इथे आपल्याला हाच न लिहावा लागणार, नळातला न लिहून चालणार नाही. समजलं मग तुम्हाला नळातला न कुठे लिहायचा नाही आहे. सुरुवातीला रू र किंवा श असेल आणि मध्ये ह्या मग त्याच्या पुढे समजा कुठलाही स्वर असेल, म्हणजे अ आई किंवा क ख ग घ किंवा प फ ब भ म य र व ह असे काही शब्द किंवा अक्षर आली तर त्यामध्ये ह्या न चा काय होतो, न होतो. समजले इथपर्यंत. आता पुढे जाऊया. इथे बघा मी शब्द सांगितलेला आहे समजावून. रामेण असा शब्द आहे, ज्यांना अजूनपर्यंत समजलं नाही आहे त्यांना परत इथे सांगते. रामेण असा शब्द आहे. बरोबर. सुरुवातीला आलेला आहे र, जो आपला नियम आहे की सुरुवातीला र रू किंवा श आला पाहिजे, तर र आला आपला. त्याच्यानंतर शेवटी हा जर न असेल हां तर आपण न का नाही लिहायचं आहे, कारण मध्ये म म्हणजे प फ ब भ म मधला म आलेला आहे. त्यामुळे ह्या न ला चेंज करून आपल्याला न लिहायचा आहे. कळलं. आता पुढे जाऊया आपण. एकूण व्यंजन किती आहेत, एकूण व्यंजन आहेत 33. क वर्ग म्हणजेच क घ क ख ग घ ग. च वर्ग म्हणजे च छ ज ज ग. ट ठ. ट वर्ग म्हणजे ट ठ ड ढ ण. त वर्ग त थ द ध न. प वर्ग प फ ब भ म. बरोबर. हे लहानपणी आपण ऐकलेले आहेत बाराखडी शिकताना वगैरे. आता तुम्ही म्हणाल की ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा असतात की य व र ल श स ह यांचं काय, तर हे कुठल्याही वर्गात येत नाही. ही सुटी व्यंजनं असतात. ठीक आहे. मोकळी व्यंजनं असतात. म्हणजेच 5 व्यंजन आणि 5 वर्ग असे 25 व्यंजनं असतात. म्हणजेच 25 ही झाली. बरोबर. जी वर्गामध्ये असतात पर्टिक्युलरली, आणि जी वेगळी 8 व्यंजनं असतात, असे मिळून 33 व्यंजनं टोटल आपल्या पुस्तकामध्ये असतात किंवा मराठी भाषेमध्ये किंवा संस्कृतमध्ये असतात. आता हे मी का सांगितलं तर तुम्हाला थोडंसं कळावं म्हणून, कारण पुढचा नियम आहे. आपण आतापर्यंत काय शिकलो की न च्या ठिकाणी न केव्हा होतो हे आपण शिकलो, पण आपल्याला हे सुद्धा माहिती असलं पाहिजे की न च्या ठिकाणी कधीच बदल होत नाही. म्हणजे न च्या ठिकाणी नच केव्हा राहतो, तर उरलेली जी काही वर्ण आहेत, उरलेले जे काही अक्षर आहेत ते आल्यास त्या न चा नच राहतो. फॉर एक्झाम्पल आदर्शेन हा शब्द आहे. बरोबर. आता तिथे बघा सुरुवातीला आहे आ दर शे न असा शब्द आहे. आता एंडिंगला जर तुम्ही इथे नीट लक्ष द्याल, एंडिंगला न आलेला आहे
सुरुवातीला आ, पहिली गोष्ट म्हणजे सुरुवातीला इथे बघा र आलेलाच नाही आहे, त्याच्यामुळे पहिली गोष्ट म्हणजे हा नचा काही बदल होणार नाही, हे आपल्याला पहिल्याच गोष्टीत समजले. पण अजून जर तुम्ही बघितलं तर तुम्ही बघताय पुढचं अक्षर आहे द, जो की तथ द ध न मध्ये म्हणजे त वर्ग येतो, म्हणजे इथे पण काही पॉसिबल नाही. इथे श आलेला आहे. श म्हणजे काय, एकदम सुट स्वतंत्र जी व्यंजन आहे त्याच्यामधले श आहे. त्याच्यामुळे या न ला आपण कधीच दुसऱ्या न मध्ये कन्वर्ट करू शकणारच नाही, कारण जे कन्वर्ट करायचे हा जो रूल होता बरोबर, हा जो रूल तुम्हाला सांगितलेला तो कुठेच फॉलो करत नाहीये. नाही त्याच्या पहिल्यामध्ये कुठे रू र श येतोय, नाही त्याच्यामध्ये कुठे क वर्ग प वर्ग र य र व असं काही येतंय, काहीच येत नाही आहे. म्हणून त्या न चा काय राहणार, नच राहणार. आता पुढे बघा सरलेन असा शब्द आहे, तर इथे पण सुरुवातीला स आलेला आहे बरोबर, रू र, त्याच्यानंतर रू र आणि श यापैकी काही दिसतंय का, नाही दिसत आहे, फक्त स हा शब्द दिसतोय तुम्हाला. मग एंडिंगला ह्या जो न चा नच राहणार, न होणार नाही. समजलं, म्हणजे न का होणार आणि न का होणार नाही या दोन्ही गोष्टी तुम्हाला माहीत असल्या पाहिजे. आता इथे एक शब्द बघा, उदाहरण अजून दिले मी, रसेन असा शब्द आहे. तर तुम्ही म्हणाल आता या रसेन शब्दाला न च न होणार का, तर तुम्ही बोलाल अरे वा इथे तर बरं आहे, इथे र दिलेला आहे, म्हणजे पहिली अट कंप्लीट केलेली आहे की पहिलं र रू आणि श पैकी एक असलं पाहिजे, तर पहिली अट कंप्लीट केलेली आहे. पण मधली अट कंप्लीट केली आहे का त्या लोकांनी, मध्ये त्यांनी काय सांगितलं की एखादा स्वर असू द्या किंवा एखादा क वर्गातला असू द्या, एखादा प वर्गातला असू द्या, किंवा य र आणि ल आणि व असू द्या, पण ह्याच्यापैकी हा स कुठेच येत नाही आहे, तर हा इकडे तो चुकतोय, म्हणजे इथे तो रूल फॉलो करत नाही. त्याच्यामुळे रसेन असंच लिहावं लागतं, रसेन असं लिहू शकत नाही. कळलं, म्हणजेच तुम्ही असं अजिबात बोलायचं नाही की नाही एक अट कंप्लीट केली मग लगेच आपण न करायचा, दोन्ही अटी कंप्लीट झाल्या पाहिजेत. एक तर पहिलं पद रू र किंवा श असलं पाहिजे, आणि दुसरं म्हणजेच त्याच्या पुढचं अक्षर हे क वर्गातलं, प वर्गातलं किंवा एखादा स्वर. आता तुम्ही म्हणाल की इथे आहे की स्वर ए, पण तो ह्याच्या सोबत आहे, फक्त स्वर आला पाहिजे विदाऊट व्यंजन. फक्त जर ए असताना तर आपण केलं असतं, पण त्याच्यासोबत स आहे ना जोडून, मग नाही करू शकत आपण. तसेच इथे मी काही उदाहरणं दिलेली आहेत, कृष्णेन, प्रतापेन, त्याच्यानंतर आहे सरलानाम, पुढे आहे प्रकाशेन, परत आलेलं का प्रकाशेन, हा, आणि रसाना. इथे जर तुम्ही बघितलं एंडिंगला सगळीकडे न न न नच आहे, त्या न चा बाणातला न झालेला नाही आहे. कळलं, कळतंय तुम्हाला. आता तुम्ही म्हणाल की नाही इथे कृष्ण, पण आता तुम्ही अजिबात कन्फ्यूज करू नका, कारण कृष्ण हा शब्द ऑलरेडी असाच लिहितात, तर ह्या न चा त्या एंडिंगवाल्या नशी काही संबंध नाही आहे, नाहीतर तुम्ही परत कन्फ्यूज कराल स्वतःला. कृष्ण हा मेन शब्द आहे, तुमचा मेन रूट आहे, आणि न नंतर त्याला प्रत्यय लागलेला आहे, त्यामुळे असं कन्फ्यूज होऊ नका. ठीक आहे. आता तुम्हाला हवं तर एकेका शब्दांचं असं तुम्हाला हे करून बघायचं असेल घरात बसून ट्राय करायला, तर तुम्ही करून बघा. मी रसेनं करून दाखवलंय शब्द, तसाच तुम्ही कृष्णेनं करून बघा, प्रतापेनं करून बघा, प्रकाशेनं करून बघा. ठीक आहे. आता तुम्ही इथे बघाल प्रकाशेनं हा घेऊया आपण शब्द फॉर एक्झाम्पल. तर इथे बघा प्रकाशेनं, मी हे करून दाखवते तुम्हाला एकदा. प्र मध्ये काय आहे, हलंत प, हलंत र, आणि काय आहे अ. आता तुम्ही म्हणाल की इथे र तर आलेला आहे सुरुवातीला, ठीक आहे, पण तुम्हाला दिसतंय का की इथे पहिला शब्द प्र मध्ये र जरी आला असला तरी याच्या आधी काय आलेला आहे, श, षटकोणातला श, सॉरी शहामृगातला हा जो श आहे तो ना क वर्गातला आहे ना म वर्गातला आहे, नाही तो स्वर आहे, आणि तो काय नाही आहे य र ल, आणि हे जे मधले शब्द आहे त्याच्यापैकी सुद्धा हा काही नाही आहे. म्हणजे स वर्ग, सॉरी स्वर क वर्ग, प वर्ग आणि य र व ह हे नाही आहे, मग चालणार नाही. कारण ह्या लोकांनी स्पेसिफिकली म्हटलेलं आहे की शेवटी न आणि पहिल्यांदा हे ह्याच्यामध्ये, याच्या मधल्या भागामध्ये म्हणजे ह्या न च्या आधी हे दिसलंच पाहिजे,
हेच दिसलं पाहिजे तरच त्याचा नचा न होणार। आणि इथे दिसत नाही आहेत, म्हणजे इथे जरी तुम्हाला क वर्ग दिसला तरी पण इथे अजून मध्ये तुम्हाला श हा वेगळा दिसतोय आणि तो चालत नाही। कळलं? इथे जर तुम्ही म्हणाल की नाही इथे तर ल आहे स, पण इथे सुरुवातीला स आलेला आहे त्याच्यामुळे तो नाही चालत आहे। प्रतापेने इथे त वर्ग आलेला आहे त्याच्यामुळे तो चालणार नाही आहे। ठीक आहे? मध्ये असणारे सगळेच काय असले पाहिजेत, ह्या नियमामध्ये बसणारे असले पाहिजेत, म्हणजे मधले सगळेच हे असले पाहिजेत। हे वर्ण जर नसतील तर तुमचा न चालणं होणार नाही। कळलं? म्हणजे हा जो रूल आहे ना नचा, तो जरासा किचकट आहे जरा समजायला, पण आय होप मी माझ्या पद्धतीने ट्राय केलेलं आहे की तुम्हाला ते समजेल। कारण म चे नियम एकदम सोपे होते, त्या मानाने न चे नियम थोडेसे तुम्हाला कठीण जातील, कारण ती लँग्वेजेस अशी आहे की ते खूप टेक्निकल आहे समजावताना। तरी पण मी PPT बनवताना खूप विचार करून PPT बनवली की मुलांना हे बघितल्यावर लगेचच कळेल। सो तुम्ही पण जरा स्वतःहून इनिशिएट घेऊन ट्राय करा। मेन म्हणजे एक्झाम्पलचा अभ्यास जास्त करा जेणेकरून तुम्हाला ते कळेल। आता पुढे आहे पदाच्या शेवटी जर समजा एखादा न असेल, हां म्हणजे समजा रामान हा शब्द आहे, रामान देवांप्रमाणे, हां तर इथे जर शेवटी न आला असेल ना तर त्या शेवटी असलेल्या न चा कधीच न होत नाही। रामान देवांप्रमाणे, हां नरान रवीन गुरुन, इथे जर शेवटी न आला असेल तर त्याचा होत नाही। एवढी गोष्ट लक्षात ठेवा। हां आता अजून एक थांब, आता नेक्स्ट गोष्ट आहे की हा जो नियम आहे न चा तो कोणाला लागू होतो, फक्त देव टेबललाच लागू होतो का? तर असं अजिबात नाही। हा जो न चा नियम आहे तो सर्व नाम सर्वनाम सर्व विशेषण आणि क्रियापद या सगळ्यांनाच हा नियम लागू होतो। ठीक आहे? जसं टिंबवाला नियम पण सगळ्यांना लागू होतो तसंच हा नियम सुद्धा सर्वांना लागू होतो। आता तुम्हाला काही शब्द सांगते की जिथे न चा न होतो, पुल्लिंग शब्द सांगते, अकारांत पुल्लिंग, जेणेकरून तुम्ही ते लक्षात ठेवू शकता। आचार्य जो शब्द आहे, या आचार्य शब्दाला काय होतो, न चा न होतो। ईश्वर आहे, ग्राम आहे, दोष, तर दोषच आपण दोषेण, द्वेषेण, मित्रेण, रागचं काय रागेण, रक्षकेण, रोगेण, विकारेण, वेशेण, संस्कारेण, असं इथे आपण सगळीकडे काय वापरतो, बाणातला न वापरतो। हे पुल्लिंगी शब्द झाले। त्याच्यानंतर अकारांत नपुसकलिंग पण आहेत, गृह शब्द, तसं गृहेण असं करतो आपण, चित्रेण, छत्रेण, नेत्रेण, पात्रेण, पुष्पेण, मित्रेण, मित्र इथे परत आलेला आहे ना। मित्र हा ॲक्च्युली दोघांमध्ये चालतो वेगवेगळ्या पद्धतीने। मित्र म्हणजे सूर्याचं सुद्धा नाव असतं त्याच्यामुळे तो मित्र असं चालतो पुल्लिंगात, आणि मित्रम म्हणजेच दोस्त, मित्र, सखा, आणि म्हणून तो नपुसकलिंगात सुद्धा चालतो। एवढं हे म्हणून मी क्लिअर केलं। त्याच्यानंतर आहे रूपेण, लक्षेण, वस्त्रेण, विषेण आणि शरीरेण। तर हे इथे या शब्द चालवताना नळातला जो न आहे याचा बाणातला न होतो। आता आपण काही विशेषण पण बघूया। जसं मी तुम्हाला मध्ये सांगितलं की असं काही नाही आहे की फक्त नामाचंच काय होतं न चा न होतो, विशेषणाचं पण होतं। जसं की चतुरेण, प्रियेण, मधुरेण, शुभ्रेण, वीरेण, शुष्केण, शूरेण, सुंदरेण असं। स्त्रीलिंगी शब्द, आकारांत स्त्रीलिंगी शब्दाचं पण तसंच आहे। जसं की कृपा शब्द आहे तर कृपा माला नाम होतं, बरोबर, तसं कृपानाम होणार, क्षमानाम, त्वरा, दीक्षा, प्रभा, भाषा, भार्या, भिक्षा, रेषा, सुषमा। तर या ठिकाणी जर तुम्ही सगळीकडे बघाल तर त्यांचं काय होतं, न चा न होतं। सो आय होप तुम्हाला मी खूप एक्झाम्पल्स दिलेले आहेत जेणेकरून तुम्हाला जर ते शब्द आले तर तिथे न चा न होईल हे तुम्हाला समजलं असेल विथ द एक्झाम्पल।
ओके. आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ज्यांनी अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून त्यांना अशा छान छान व्हिडिओज मिळतील आणि त्यांना अभ्यासात खूप मदत होईल. आणि थँक्यू सो मच फॉर लव्हिंग मी सो मच. तुमचा खूप छान प्रतिसाद, छान छान कॉमेंट्स मला मिळतात आणि तुमच्या खूप रिक्वेस्ट असतात. आत्ता सध्या एक आठवडा मी माझ्या पर्सनल कामांमध्ये थोडीशी बिझी असल्यामुळे मला व्हिडिओ टाकता आली नाही. आय एम रिअली सो सॉरी. आणि 9वीच्या मुलांचं आणि 10वीच्या मुलांचं खूप पोर्शन बाकी आहे, याची जाणीव मला खरंच आहे आणि त्यांच्यावर व्हिडिओसुद्धा मी बनवणार आहे. मला फक्त थोडा वेळ द्या तुम्ही, आणि म्हणजे PPT वगैरे बनवण्यासाठी. आणि तसंच आता आपण सगळ्यात जास्त व्हिडिओ 9वी इयत्तेच्या आणि 10वी इयत्ता यांच्याच घेणार आहोत. त्याच्यामुळे तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. 10वीच्या मुलांचंसुद्धा मला समजते की त्यांची एक्झाम आहे आणि त्यांना प्रिपेअर व्हायचं आहे, त्यांना थोडासा ॲडव्हान्स अभ्यास करायला लागतो. सो काहीच टेन्शन घेऊ नका. मला थोडासा वेळ द्या ह्या महिन्यामध्ये, ऑक्टोबर महिन्यामध्ये आपण जास्तीत जास्त व्हिडिओ फक्त आणि फक्त 9वी आणि 10वीच्याच करणार आहोत. सो जर तुम्ही 9वी आणि 10वीचे असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा, कारण जेव्हा नवीन नवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पॉपअप होत राहतं आणि तुम्हाला कळत राहील की किती नवीन व्हिडिओज आलेले आहेत. ठीक आहे. सो तुमच्या अजून काही सजेशन असतील आणि काही प्रॉब्लेम्स असतील तुमचे अजूनही, तर तुम्ही नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा. मी तिथे रिप्लाय मोस्ट ॲज पॉसिबल ॲज मी रिप्लाय देते. जिथे डाऊट्स असतील तिथे मी आवर्जून रिप्लाय देते की नाही ह्याचं असं आहे, तर तुम्ही नक्की डाऊट तिथे विचारू शकता. आणि भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.